बातम्या विस्तारानं. भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची मोहीम अविरतपणे पुढे जात असून याचा सर्वात मोठा आधारस्तंभ महिला शक्ती आहे. रालोआ सरकार देशाच्या धोरण निर्मितीत महिलांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. वाराणसी इथं आयोजित पहिल्या संमेलनात ते आज बोलत होते. लोकसभा आणि राज्य विधानसभा या दोन्ही ठिकाणी महिलांसाठी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न समाजवादी पक्ष आणि काँग्रेससारख्या पक्षांमुळे यशस्वी झाला नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली. मात्र महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी भविष्यात आमच्या प्रयत्नांमध्ये कोणतीही कसर सोडणार नाही, असा शब्द पंतप्रधानांनी यावेळी महिलांना दिला. मुझे देश हित के एक बड़े लक्ष्य की प्राप्ति के लिए आप सबका आशीर्वाद चाहिए और ये बड़ा लक्ष्य है लोकसभा विधानसभा में महिलाओं के लिए आरक्षण को लागू करना। अभी कुछ दिन पहले सपा और कांग्रेस जैसे दलों की वजह से हमारा ये प्रयास संसद में सफल नहीं हो पाया, लेकिन मैं आप सभी बहनों को फिर से भरोसा देता हूं, आपके आरक्षण का हक लागू हो, इसमें कोई कोर कसर बाकी नहीं छोड़ूंगा। केंद्र सरकारच्या धोरणांमध्ये महिला कल्याणाला सातत्यानं सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. सुविधा आणि सुरक्षिततेची हमी देण्यासोबतच आम्ही महिलांचा आर्थिक सहभाग वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. गेल्या 11 वर्षात देशभरातील जवळपास 10 कोटी महिला बचत गटांमध्ये सहभागी झाल्या आहेत. अशा प्रयत्नांमुळे आतापर्यंत 3 कोटी महिला लखपती दीदी बनल्या आहेत. याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. 2014 साली जेव्हा जनतेनं सेवेची संधी दिली तेव्हा देशभरात 12 कोटींहून अधिक शौचालयं बांधण्यात आली. 30 कोटींहून अधिक महिलांची बँक खाती उघडण्यात आली. 25 दशलक्षहून अधिक घरांना वीज जोडणी देण्यात आली. 12 कोटींहून अधिक घरांना नळाचं पाणी पुरवण्यात आलं. याकडे लक्ष वेधत अनेक मोठ्या योजनांच्या केंद्रस्थानी महिला आणि मुली होत्या, असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेश दौऱ्यात 6,350 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसंच बनारस पुणे आणि अयोध्या मुंबई या 2 नव्या अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. या गाड्यांमुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दरम्यान संपर्क सुविधा वृद्धिंगत होणार आहे. बनारस पुणे सेवेमुळे जनतेला काशी विश्वनाथ धाम दर्शनासाठी सुलभ प्रवास अनुभवता येईल, तर अयोध्या मुंबई सेवेमुळे राममंदिर तीर्थक्षेत्राशी कनेक्टिव्हिटी वाढणार असून धार्मिक स्थळांशी जोडणी मजबूत होणार आहे. या रेल्वे गाड्यांमुळे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यातील कनेक्टिव्हिटी आणखी बळकट होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. मुंबई, पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना आता अयोध्याधाम आणि काशी विश्वनाथ धामला भेट देण्यासाठी आणखी एक आधुनिक प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे, असं ते म्हणाले. काशी से पुणे और अयोध्या से मुंबई ये दोनों अमृत भारत ट्रेनें यूपी और महाराष्ट्र की कनेक्टिविटी को और बेहतर बनाएगी। अब मुंबई पुणे सहित पूरे महाराष्ट्र के लोगों को अयोध्या धाम और काशी विश्वनाथ धाम पहुंचने का एक और आधुनिक विकल्प मिल गया है। केंद्र